तर नमस्कार मंडळी, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला आपण घरी बनवलेली दावण दाखवली होती, परंतु त्यानंतर बऱ्याच लोकांचे कमेंट कॉल येऊन गेलेत की दावण कशा पद्धतीने बनवली तुम्ही एक थोडक्यात दाखवा। तर मित्रांनो, आपण आज त्याच दावणीला थोडंसं पुढं वाढवलेलं आहे। 2 कप्पे आपले शिल्लक होते, तीच दावण शेळ्या वाढल्यामुळे थोडीशी वाढून घेतलेली आहे। तर कशा पद्धतीने आपण ते बनवलंय हे तर मित्रांनो इकडे बघू शकताय, ती आपण अगोदर बनवलेली दावण, तिलाच पुढे आपण हे 2 कप्प्याचं जॉईंट करून घेतलेलं आहे मित्रांनो। तर कशा पद्धतीने जॉईंट केलंय बघू शकताय, अशा पद्धतीने खिळे मारून त्याला जॉईंट केलेला आहे। आणि हा बघा कप्पा शिल्लक, असे 2 कप्पे आपल्याकडे शिल्लक होते त्यासाठी। आता मित्रांनो, एवढं स्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने यात सिमेंट टाकून घेणार, आपण फिट करून घेणार एकदम। असं स्ट्रक्चर झाल्यानंतर आपण हा जो कप्पा आहे, हा कप्पा मित्रांनो दादा फिटिंग करा। हा टप्पा अशा पद्धतीने एकदा फिट करून घेणार। त्यानंतर याला आपण अशा पद्धतीने स्क्रू मारून घेणार। हा जो बांबू आहे, त्या बांबूला अशा पद्धतीने इथं स्क्रू मारून घ्यायचे आणि ही दावण एकदम टकाटक रेडी होती। मित्रांनो बघू शकताय, एकदम परफेक्ट दावण आहे, कसली अडचण नाही आहे दावणीला। शेळ्या एकदम खरडून चारा खातात, चारा वायाला जात नाही आणि आपला उकंडाही स्वच्छ एकदम स्वच्छ राहतो। तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला फॉलो आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।